मॉर्निंग मंडळी. आत्ता आपण जस्ट तिरुपती स्टेशनला पोहोचलेलो आहे. आम्ही खाली उतरलो आहे. लुकवर जाऊ नका, अजून आंघोळ केलेलं नाही, फ्रेश नाही, काय नाही. आणि केसांसोबत मला आजच बघून घ्या, कारण की काही क्षणात तुम्हाला आमच्या डोक्यावरती, कोणाच्या डोक्यावरती केस दिसणार नाही आहेत. सो आत्ताच आम्हाला बघून घ्या. हां, पॉईंट एक्स्ट्रा. सो चला आता तिरुपतीचे एन्जॉय घ्यायला चालू करूया. सिनेमॅटिक्स एन्जॉय करा, व्ह्यू एन्जॉय करा, सगळं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. कालसारखा बोरिंग ब्लॉग होणार नाही ट्रेनमधला. स्टेशनवरनं उतरला, फ्लायओव्हरवरती चढा, फ्लायओव्हरवरती जावा आणि लेफ्ट मारा. लेफ्टने स्ट्रेट तुम्ही अशा लेककडे येत आहे. ह्या साईडला आहे. खाली तुम्हाला रिक्षा, बस वगैरे सगळं मिळणार, जे डायरेक्टली तिरुपतीला जातात. बघूया आता इथं लँग्वेजचा किती इश्यू होतो तो आता आपण बघायचंच आहे. बघूया. आता तुम्हाला सांगतो, आम्ही स्टेअर्सनं जाणार आहे तिरुपतीला. अलिपिरी त्याला म्हणतात, स्टेअर्स. अलिपिरी स्टेअर्स म्हणजे जिथनं पायऱ्या चालू होतात तिरुपतीला जायला. त्या 3550 पायऱ्या आहेत. मग त्याच्यासाठी जायला रेल्वे स्टेशनवरून बाहेर आला की तुम्हाला असले ट्रॅक्स मिळतात. पर पर्सन 50 रुपये आहे. इथनं 3 किलोमीटरचा रस्ता आहे, तुम्ही चालत पण जाऊ शकता. कारण तो एवढा जी नऊ असली 50 रुपये पर पर्सन देऊन तुम्ही असल्या ट्रॅक्समधनं पण जाऊ शकता. हे शेअरिंग ट्रॅक्स असतात. तर मंडळी आता बरोबर ॲट द बॉटमला आम्ही थांबलेलो आहे. इथं समोर गरुड देवाचा स्टॅच्यू आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता बरोबर आम्ही पायऱ्या चढायला 5 मिनटात चालू करणार आहे. एंट्री पॉईंट हा पुढंच आहे, कारण तरी पण आम्हाला त्या साईडला एक पायवाट आहे खालनं जायची. तिथनं खाली जायला लागणार. तिथनं खाली जाऊन मग फ्रंट गेटला यायला लागणार. ते दाखवतो चला तुम्हाला. हे जे तुम्ही आता बघताय हे फ्री बॅगेज डिलिव्हरी सेंटर आहे. हे अशा टाईपचं सिक्युरिटी चेक पण येतो होतो. तर मंडळी आता आम्ही पायऱ्या चालू होणार आहे. तिथल्या वॉकिंग फुटवेवरती आहे. समोर जसं की तुम्ही बघू शकता पायऱ्या इथनं आता चालू होतात. आमचा सफर चालू होणार आहे. सो एन्जॉय. ट्रेकची अजून सुरुवात पण नाही झाली आणि आम्ही जागेवरतीच बसलेलो आहे. प्रसाद आणि तेजस फ्रेश व्हायला गेलेत. हर्षू आणि मी एका झाडाखाली मस्तपैकी सावळीमध्ये वाट बघतोय. 5 पायऱ्या चढल्या असतील तेवढ्यात लगेच थांबलो आहे आम्ही. तर काय सांगायचं तुम्हाला, कारण थांबणं गरजेचं होतं. कारण की ट्रेनमध्ये गैरसोय जी झाली त्याच्यामुळे इथं थांबावं लागते. नाहीतर आम्ही आत्तापर्यंत ट्रेक चालू केलेला. आता विषय कसं सांगतो तुम्हाला, अजून आम्ही कोणीच काही खाल्लेलं नाही. आम्ही उपाशीपोटीच आता ट्रेक करायला चालू करणार आहे. कारण की वाटेमध्ये पाणी, खायला प्यायला म्हणा, हॉटेल्स वगैरे आहेत. म्हणजे तुम्ही असं म्हणाल याला पायवाट आहे, ह्यांना इथलं कसले हॉटेल आली. एवढी स्टँडर्ड पायवाट तुम्ही जगात बघितला नसला. एवढी भारी स्टँडर्ड पायवाट आहे. दाखवतो तुम्हाला वरती जाताना कसं होतं आहे. आता हां, तुम्हाला अनेक सीन सांगायचं म्हणजे कसा, आता आम्ही आमचे लगेजेस आहेत ना फ्री पार्सल कुरिअरमध्ये दिलेले आहेत. फ्री कुरिअर म्हणजे कसं, ते देवस्थानचंच आहे. खालनं बॅग्स कलेक्ट करतात, तिथनं ते बॅग्स वरती नेल्या जातात, त्यांच्यावर टॅगिंग केलं जातं आणि आपल्याला एक रिसिप्ट दिली जाते. हे फ्रीमध्ये असते. ह्याच्यासाठी काही पैसे द्यायची काही गरज नाही. मंदिर संस्थेकडनं ही पायवाटेन जी चलत जाणार आहेत त्यांच्यासाठी केलेली सुविधा आहे. सो त्याचा तुम्ही पण फायदा घ्या. आता वरती गेला आम्हाला पार्सल कसं मिळते ते आम्हाला अजून बघायचं आहे. काय कंडिशनमध्ये. आता लॉक्स वगैरे देणारे असतात, कारण आमच्या बॅग्स अशा आहेत ना, टुरिंग बॅग्स आहेत, त्याच्यावरती लॉक्स लावायला काहीच जागा नाही. सगळीकडनं म्हणजे सगळीकडनं जिप्स वगैरेच आहेत. त्याला काहीच नाही करू शकत आम्ही. सो तो एक पार्ट झाला. आलं. चला आता ट्रेकला परत सुरुवात होईल. तेजस आणि प्रसाद आलेले आहेत. मित्रांनो, इथनं आमच्या ट्रेकला सुरुवात झालेली आहे. आत्ता आम्ही बरोबर 5व्या पायरीला क्रॉस केलेला आहे. आता आम्ही सरळ चालत चाललेलो आहे. ट्रिपमध्ये किती मजा येईल मला पण माहीत नाही, किती एक्झॉर्शन होईल ते पण माहीत नाही. कारण देवाचं काम आहे, चालत राहावे. बघा कसं काय जातं. नमस्कार मंडळी, जसं की तुम्ही अवतार बघू शकता. आता आम्ही सध्या 50 पायरीवर आहे ना. 2050 पायऱ्या आमच्या कंप्लीट झालेल्या आहेत. अरे वा, ते तुम्हाला दिसेल तिथं एक आता एक आयटम. हे पायपाच्या झाडाला आहे रे. हे जे तुम्हाला दिसतं आहे शेकरू आहे. आपल्याकडे जास्त बघायला मिळत नाही, तिरुपती साईडला जास्त बघायला मिळतं. हारुताईचाच एक प्रकार आहे, फक्त जरासा शेकरू रे आपल्या राज्य प्राणी. ते खरं ह्याच्यासारखंच पडतंय ना, आपल्या स्क्विरल सारखंच पडतंय ना. त्यांच्याच जातीतली खरं जरा चांगली वाली शेकरू. आता
आता 2050 पायरीवरती आम्ही आता थांबलेलो आहे. 500 पायरीचं आम्ही टार्गेट ठेवलं आहे. 500 पायरी करूनच ब्रेक घ्यायचा. आता 2050 पायरीवरती आम्ही थांबलेलो आहे. अजून 1550 पायऱ्या बाकी आहेत, ज्या की 100% होणार. 2000 झालेत म्हटलं त्या पण होणार. 1500 पायऱ्या का मोठी गोष्ट नाही आहे, होणार. फक्त जरासं काळीच फुटून हातात यायला नको म्हणजे झालं. इथे येऊपर्यंत प्राण निघालेत आमचे. आता पुढे जाऊच तर काय काय होते बघायचं. वाट लागेल. आता जरा श्वास घेतलाय म्हणून जरा बरं वाटतं, नाही तर श्वास घ्यायच्या आधी आहे ना अक्षरशः कायली होत होते. बघूया काय काय होते पुढे. तुम्ही असं म्हणशीला हिंडत बिंडत येशीला चलत चलत, तुम्हाला अरे वा आपलं हे हरिण बिरीण दिसत आहेत, मस्तपैकी सगळे प्राणी दिसत आहेत. लक्षात ठेवा बिबटे पण असतात इथं आणि काय रे अस्वल पण असतात. त्याच्यामुळे असं एकटं फिरायचा प्रयत्न करू नका. जे असला आपल्या महाराष्ट्राच्या जंगलात दिसत नाही की इथं दिसते. म्हणजे छोट्या प्राण्यांपासून ते मोठ्या प्राण्या सगळे प्राणी आहेत आणि इथनं जवळच अभयारण्य आहे त्यांचा मोठा. आणि प्राणी संवर्धन त्यांनी चांगलंच ठेवलेलं आहे. फक्त एवढंच विषय की हा जो रूट आहे हा प्रॉपर जंगलातनं जातोय. म्हणजे ते खाली ग्राउंड टू उपरपर्यंत सगळं जंगलच आहे आजूबाजूला. आपण ज्या एरियात एंटर केली की नाही रेड झोन एरिया आहे जंगली प्राण्यांसाठी. मग तेच तर त्याचं त्यांनी इंडिकेशन केलं ना त्याचं. मग बिबटी पण येऊ शकतात. ग्रुपमध्ये काय राहायचा फायदा काय असतो माहिती आहे, ग्रुपमध्ये हमला होण्याचा आणि वाचण्याचा चान्स जास्त असतो. एकटे असला तर तुम्हाला उचलून पळवून नेलं काय कळणार बी नाही तुम्हाला. आता बघू शकता तुम्ही आपले पायऱ्या किती कंप्लीट झालेल्या आहेत. वरती 1450 पायऱ्या आहेत. आपले 2100 पायऱ्या कंप्लीट झालेल्या आहेत. स्टील गोईंग ऑन अँड गॉन. कारण ह्या एक तुम्ही छोटा म्हणा मोठा म्हणा मला माहीत नाही, माझ्यासाठी खूप मोठा ट्रेक आहे हा. ह्याच्यामध्ये कपॅसिटी समजते की बॉडीची लायकी किती आहे वरतीपर्यंत पोचण्याची, आणि तुमच्या अंगामध्ये गुरमी किती आहे ती इथं तुमची बरोबर जिरते सगळी. हां, ज्याला स्टार्टिंग करायची आहे बाबा स्वतःची गुरमी जिरून घ्यायची त्यांनी इथं नक्की भेट द्या. आणि जर हेच ना पण गुरमी जिरली नाही गप तुम्ही गिरणारला जा. 10,000 पायऱ्या 10,000 पायऱ्या जीव प्राण सगळं तिथं जागेवरती सोडून येशीला. जागेवर जिरते. आता एक झालं की नाही, आता 3500 झाले. आता इथं आपण आपली कपॅसिटी समजली, एक दिवस गिरणार पण करायचा. आणि त्यात आता कसं रोपवे गेलं त्याच्यामुळे 5000 स्टेअरचा तुमचा प्रवास जरासा कमी होतो. कारण तरी पण 5000 पण त्या करणं म्हणजे चेष्टा नाही. आणि 10,000 तुम्ही स्वतःच्या जीवावर करता तसं बेस्टच आहे. ओम नमो व्यंकटेशाय नमः गोविंदाय नमः. हेच ताकद द्यायला वरतीपर्यंत जायला, नाहीतर माझी कपॅसिटी 500वरती संपलेली. बरोबर. आता छातीमध्ये एवढा जोरात पेन व्हायला ना, असं वाटायला फुफ्फुस फुटून बाहेरच येते. हृदयाचं तर टोकात चुकाला आहे हा. ठीक आहे. आता कितव्या पायरीवर आहे ते पशा आपण? 2500 आलो. आता 2500वरती आहे. अजून किती? 1000. हा होईल जमते. माझी कॅपॅसिटी आहे तेवढी दाखवून देणार मी. आपल्यासारखी पण माणसं काहीतरी करू शकतात. हा रस्ता बघून असं वाटतंय वैकुंठालाच चाललो आहे आता. खरोखर बरगडा हे लई दुखायला लागल्यात आता. अजून 1000 आहे. 100% होणार आणि करून दाखवणार. चला ठेवतो, वरती जाऊनच बोलूया आपण, कारण की इथं बोलतानाच लई त्रास व्हायला. चलो. मला झूमध्ये पण एवढ्या जवळ कधी हरिणाने सांबार बघायला मिळणार नाही. बघा भरपूर क्लोज, एवढा क्लोज आहे बघा तो. हे बघा आई म्हणजे सप्पई असं समोरच आहे, हाताच्या अंतरावर नाही घेतात इकडे. त्याची डोळे बघती इनोसेंट आहे भाई. एवढा क्लिअर व्ह्यू आणि एवढा समोर ना कधी तुम्हाला जिंदगीत बघायला मिळणार नाही. एवढा सुंदर दिसतोय बघा ना, किती गोड दिसतोय. त्याला पळून नेऊ वाटते कारण नेणार नाही बाबा. आपल्यासमोर अजून एक नील गाय आहे.
एवढी क्लोज बघा म्हणजे हा आमचा कट्टा आहे आणि इथंही समोर मीठ आहे. एवढा क्लोज आहे बघा ही. एवढा क्लोज बघूनच क्वचित मिळत. तर मंडळी फायनली अजून नाही पोचलेलो. फायनली बोलते म्हटलं पोचलेलं लगेच मनशीला. अजून 550 पायऱ्या बाकी आहेत. आम्ही आता लास्ट गेटला पोचलेलो आहे जो आम्हाला डायरेक्ट तिरुपतीच्या डोंगराच्या शेवटच्या टोकाला पोचवणार. आणि तुम्हाला दाखवतोय बघा हाच तो शेवटचा गेट आहे. त्याच व्हिडिओमध्ये बघितलंय ह्या गेटला आहेत ना लोक गुडघ्यावरती गुडघ्यावरनं जातात. हा गुडघ्यावर न जातात कमीत कमी 10 ते 15. थांबे की थांबे पुढे हे इथं थांबे की. आता सगळ्यात बेकार कंडिशन हर्षजी आणि माझी झाल्या. पायाला गोळं बेकार आल्यात कारण की आम्ही रट्टेश माणसं आहे. गोळे आल्यात म्हणजे काय चेष्टा करू नका. अक्षरशः एवढं दुखाले काय सांगून येत नाही. अचानकच चमक भरते आणि मांड्या दुखायला चालू होते. लय बेकार कळ येते. हर्षाला त्याच्यात सगळ्यात जास्त व्हायले. तो अजून लहान आहे त्याला तेवढं सहन नाही. कारण भाईनं तरी पण 3000 पायऱ्यांचा ट्रेक पुरा केला आहे आणि हा 4 किलोमीटरचा स्ट्रेट वे पार केलेला आहे. हो मानलं भावाला. अजून 550 पायऱ्या भाऊ. पुऱ्या ट्रेकमध्ये मित्रांच्या सोबतीला सोडलं तर एक अनेक गोष्टीनं आम्हाला लई प्रतिसाद दिला आहे. ही शेंगदाण्याची गुळाची पोळी जी तेजा घेऊन आलता. काकी थँक्यू. तुमच्यामुळे तुमचा पोरगा उपाशी नाही हो. मी छान आहे. हे जाऊ दे यो दलिंदर मग का एवढ्या टेस्टी आहेत ना खरं सांगतो. आम्ही खालनं जशा पायऱ्या चढायला चालू केल्या आम्ही पितोय म्हणजे पाणी पितोय एनर्जी ड्रिंक पितोय नारळ पाणी पितोय. खाल्लेलं काय नव्हतं आम्ही. आता इथं म्हणजे 3000 पायऱ्या पूर्ण झाल्या. आम्ही एक मोठा ब्रेक घेतलाय. मी पूर्ण हे खरोखर शेंगदाणे पोळी मस्त आहे भावा. खरोखर या पुऱ्या ट्रेकमध्ये आहे ना हे जे एवढं एनर्जी कोणी दिलं नसेल. पाण्यान पण नाही कसल्या. एकच खाल्ल्या म्हणून जरा अशी बरोबर आल्या वातडी नाणी पाशी कारण ते चढायला घडल्यावर ते देवाला देव आठवतोय. कसं चढायला. आता तुम्हाला दाखवतो. या पायऱ्यांची एक मान्यताच आहे. लोक आहेत ना गुडघ्यावरनं चलत जातात. तर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो जी तुम्ही लक्षात ठेवा. येताना पायऱ्यात जर चढत येत असला तर एक सोबत आहे एका दुसरी रिकामी बाटली ठेवा प्लास्टिकची. आता इथं विषय कसा आहे पुऱ्या ट्रेकमध्ये वरती येऊपर्यंत अजिबात कोणाकडे प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी मिळत नाही. सगळ्यांकडे काचेच्या बॉटलमध्येच पाणी विकलं जात आहे. आणि ते त्यातनं सांगतो तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जागेवर 100-200 पायऱ्या 400 पायऱ्यांवरती पाण्याचे देवस्थानाने स्लॉट बनवलेले आहेत. आणि एवढंच चांगलं पाणी आहे जे तुम्हाला बॉटलच्या पाण्यापेक्षा पण टेस्टी लागेल असं. मग त्याच्यापेक्षा तुम्ही काय करा एक एम्प्टी बॉटल कॅरी करा. एका दुसऱ्या एम्प्टी बॉटल कॅरी करा. जागेवरती जेव्हा पाणी संपेल तेव्हा नळाला पाणी भरून घ्या. एकदम फ्रेश आणि क्लीन वॉटर आहे. प्रत्येक 200-300 पायऱ्यांना आहेत. आता आम्ही येता जवळजवळ एकदाच बॉटल घेतली कारण की मध्ये पॅसेजमध्ये त्या पाण्याची हे नव्हते नळ नव्हते. आता तो तेवढा एक एरिया सोडला ठराविक तर जवळजवळ 9 ते 10 वेळा आम्ही नळांना पाणी प्यायला थांबलो. सगळीकडे सेम वॉटर एकदम मस्त होतं. हे असे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आहे ना ड्रिंकिंग वॉटरचे टॅप मिळतील. तर की बाबा वरवरचे बोलतो ह्यो काय नळातलं पाणी पिणार स्वतः बिस्लरीचं पाणी पिणारा माणूस घेऊन दाखवतो. एवढं मस्त पाणी तुम्हाला कुठंच नाही भरत नाही. बरोबर वरती आहे. थेंब वरती आहे त्या गोष्टीचा. सुरुवात करूया ट्रेकची. आता शेवटचे 550 पायऱ्या 650 पायऱ्या 650 पायऱ्या. चला 650 जन्नत के दरवाजे के 650 सीढ़ी बचे हैं सिर्फ. हो जाएंगे. हो ना आरामात. नॉर्मल जायचं का? हर्षू हाऊस द जोश वाट लागेल. मंडळी 3550 पायऱ्या पूर्ण झालेल्या आहेत. बरोबर 9 वाजता ट्रेक चालू झाला. बरोबर 2ला 5 मिनटं राहिलेले आहेत आणि आमचा ट्रेक पूर्ण झाला आहे. पायऱ्यांचा मंदिर आता समोरच आहे. मंदिरात जाऊया देवाचे दर्शन घेऊया. मी खरं सांगतो मी स्वतःवर शंका घेतलेली की माझ्याकडनं हे होणार नाही कारण झालं. पैसा कसला रिलीफ वाटतोय की नाही. तोड दिला कसंही आडझोड कारण जमले केले करण्यात आले
जमवून देण्यात आले. एक वाक्य आपण आपल्या बोलू शकते की काय सांग, आपल्या खानदानात आपण नुसतं एवढेच आहे ज्याने 3,500 पायऱ्या चालत पार केल्यात. गाडीतनं कोण पण जाते. साल्टी गेली तरी चालेल, रुतबा कमी नाही झाला पाहिजे. तर मंडळी आता आपण नाश्ता करायला बरोबर तिरुपती मंदिरच्या समोर लाईनीत हॉटेलची भीड आहे, तिथं थांबलेलं आहे. त्याच्यात आलेला आहे कुर्मापुरी, हर्षाचा मसाला डोसा आलेला आहे. माझ्यासाठी इडली वडा होता कारण ते थंड होते म्हणून आपण परत मसाला डोसा अजून एक मागवला आहे. बघूया कसा आहे, ट्राय केल्याशिवाय तर समजणार नाही. आणि तुम्हाला माझा नवीन लुक कसा वाटला हे नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. तू चष्मा घाल की. गॉगल आणल्यास का? नाही आत्ता नाही आणलेला आहे भाऊ, नंतर घालायचा, नंतर अन्नाहून गॉगल घालायचा माहिती आहे का.